हाय मुलांनो, आज आपण इंग्लिशचा लेसन 1.2 ऑड वन इन हा बघणार आहोत. ऑड वन इन म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? तुम्ही लहानपणी स्कूलमध्ये ऑड वन आउट हे केलेलं असेल की समजा की गुलाब, मोगरा, चाफा आणि मेथी असं दिलेलं असेल, त्यातलं ऑड वन आउट ओळखायचं आहे आपल्याला. मग आपण काय करतो आता? गुलाब, मोगरा, चाफा ही फुलांची नावे आहेत आणि मेथी हे व्हेजिटेबल आहे, भाजी आहे. मग आपण ऑड वन आउट म्हणून मेथीला सर्कल करतो, बरोबर. तर त्याचप्रमाणे इथे ऑड वन इन झालेलं आहे की हे आता आपण हे स्टोरीमध्ये बघणार आहोत की हे ऑड वन कोण आहे, की ते सगळ्यांसारखं नाहीये, एक वेगळं आहे कोणतरी आणि ते आत आलेलं आहे. इन म्हणजे आत येणे. ठीक आहे. हाऊ वॉज द फर्स्ट डे ऑफ स्कूल? आस्क मदर ॲज रीमा सॅट डाऊन फॉर डिनर. रीमाच्या आईने रीमाला विचारलं की आज शाळेचा पहिला दिवस कसा होता, जेव्हा ते डिनर म्हणजे रात्रीचं जेवण करत होते तेव्हा त्यांनी विचारलं. ओके, रीमा श्रग्ड. ती म्हणली ठीक होता. श्रग्ड म्हणजे असे खांदे, नाखुशीने खांदे उडवणे, की ठीक होता, इतका काही चांगला नव्हता. नो लेसन, जस्ट सेटलिंग इन. काही शिकवलं नाही, कुठलेही धडे शिकवले नाही, फक्त आम्हाला तिथे बसावं लागलं. एनी न्यू गर्ल्स इन युअर क्लास? इन्क्वायर्ड हर फादर मिस्टर सेन. तिच्या वडिलांनी मिस्टर सेन यांनी विचारलं की तुमच्या वर्गामध्ये कोणती नवीन मुलगी आली आहे का? ओनली वन, मालती, अँड शी इज फनी. ग्रिमेस्ट रीमा ॲज शी हेल्प हरसेल्फ टू द सॅलॅड. रीमा सॅलॅड तयार करत होती आणि तेव्हा ग्रिमेस्ट म्हणजे अगदी तोंड वेडेवाकडे करून म्हणाली, एकच मुलगी आली आहे, मालती, आणि ती खूपच फनी आहे, खूपच मजेशीर आहे. व्हॉट डू यू से दॅट? आस्क्ड मिस्टर सेन. तिचे वडील मिस्टर सेन म्हणाले, हे तू काय बोलत आहेस? शी कांट स्पीक मच इंग्लिश. मग रीमा काय म्हणाली की ती जी मालती आहे तर ती जास्त इंग्लिश बोलू शकत नाही. शी हॅज केम फ्रॉम अनादर स्टेट, स्निफ्ड रीमा, नेमिंग वन ॲट द अदर एंड ऑफ द कंट्री. रीमाने सांगितलं की ती कुठल्या तरी दुसऱ्याच राज्यातून आलेली आहे आणि देशाच्या कुठल्या तरी वेगळ्याच टोकाचं नाव सांगितलं. ओ, चिल्ड्रन फ्रॉम दॅट स्टेट आर सपोज टू बी क्लेवर. त्या स्टेटमधून, त्या राज्यामधून आलेली मुलं खूप हुशार असतात. दे आर स्पेशली गुड ॲट मॅथ्स, सेड मिस्टर सेन क्वाइटली. तिचे वडील मिस्टर सेन शांतपणे म्हणाले की त्या स्टेटमधून, त्या राज्यातून आलेली मुले हुशार असतात आणि स्पेशली मॅथ्समध्ये तर खूपच हुशार असतात. वेल, दिस वन डज नॉट सीम स्मार्ट ॲट ऑल. पण ही मुलगी काही एवढी हुशार वाटत नाही. ऑइली हेअर, बिंदी अँड ऑल. तिचे केस खूप चिपचिप असतात, केसात खूपच ऑइल लावलेलं असतं, तेल लावलेलं असतं, टिकली लावलेली असती आणि अजून काय काय असतं. गुड मॉर्निंग टीचर, मिमिक्ड रीमा. आणि रीमाने तिची ॲक्टिंग करून दाखवली. मिमिक म्हणजे तिच्या आवाजामध्ये रीमा बोलली की ती कशी बोलते, तर ती गुड मॉर्निंग टीचर अशी बोलते असं तिने सांगितलं. हर पॅरेंट्स एक्सचेंज ग्लान्सेस. तिच्या आईवडिलांनी एकमेकांकडे बघितलं. एक्सचेंज ग्लान्सेस म्हणजे एकमेकांकडे बघितलं. रीमा वॉज देअर ओनली चाइल्ड. रीमा ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. दे डॉटेड ऑन हर. ते तिच्यावर खूप प्रेम करत होते. बट शी कुड बी इनसफरेबल ॲट टाइम्स. पण ती कधी कधी अशा प्रकारे वागत होती की तिचं वागणं यांना पटत नव्हतं, असह्य होत होतं. I do hope you and your friends will not make things too difficult for Marti, sighed Mr. Sen as he rose from the table. जेवणाच्या टेबलवरून उठताना मिस्टर सेन, रीमाचे वडील, तिला म्हणाले की मला वाटतं तू आणि तुझे जे फ्रेंड्स आहेत, तुझ्या मैत्रिणी आहेत, त्यांनी त्या मालतीसाठी काही डिफिकल्ट गोष्टी करून नाही ठेवल्या पाहिजे, म्हणजे तिला चिडवलं नाही पाहिजे, तिला समजून घ्या असं ते म्हणाले. रीमा अँड हर गँग हॅड डिसाइडेड टू डू जस्ट दॅट. पण रीमा आणि तिच्या मैत्रिणींनी तर असंच करायचं ठरवलं होतं की त्या मालतीला त्रास द्यायचा. नेक्स्ट मॉर्निंग, द मिनिट मालती एंटर्ड द क्लास, दे ऑल कोरस्ड गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मालती क्लासमध्ये आली तेव्हा सगळे एका आवाजात, कोरस्ड म्हणजे एका आवाजात म्हटले गुड मॉर्निंग. पुअर मालती, बिचारी मालती. शी डिड नॉट रिअलाइज दॅट दे वेअर मेकिंग फन ऑफ हर. तिला कळलंच नाही की ते तिची मज्जा करत आहेत. शी बीम्ड बॅक ॲट देम अँड रिप्लाइड गुड मॉर्निंग. तिने त्यांच्याकडे बघितलं आणि तिने सुद्धा उत्तर दिलं गुड मॉर्निंग. शहनाज गिगल्ड,
व्हाय डू यू पुट सो मच ऑइल ऑन युअर हेअर, शी आस्क रूडली. शहनाज हसली आणि म्हणाली, तू तुझ्या केसांवर एवढं तेल का लावतेस ग. तिने असं खूप रूडली म्हणजे खूप रागाने विचारलं. मालती लुक्ड ऑफेंडेड बट डिड नॉट रिप्लाय. ऑफेंडेड म्हणजे मालती नाराज दिसली. मालतीला हे आवडलं नाही तिचं असं बोलणं, पण तिने काहीही उत्तर दिलं नाही. अँड द स्कर्ट सू लॉंग सेड क्लेअर कॅटिली. आणि ती क्लेअर सुद्धा अशीच तिला हसून म्हणाली की आणि तुझा स्कर्ट पण खूपच मोठा आहे. मालती फ्लश्ड. मालतीला खूप वाईट वाटलं. शी वॉज अबाउट टू से समथिंग वेन टीचर एंटर्ड. ती काहीतरी बोलणारच होती तितक्यात टीचर वर्गामध्ये आल्या. As the class progressed, everyone was surprised to see Malti raise her hand whenever teacher asked a question. जसजसा तो तास पुढे जाऊ लागला तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं, कारण टीचर कुठलाही प्रश्न विचारला टीचरने की मालती तिचा उत्तर देण्यासाठी हात वर करत होती. यस मालती, युअर आन्सर, सेड द टीचर. टीचर म्हणाल्या, हा मालती सांग तुझं उत्तर काय आहे. मालती आन्सर्ड करेक्टली. मालतीने अगदी बरोबर उत्तर दिलं. अँड टीचर नॉडेड इन ॲप्रिशिएशन. आणि टीचरनी कौतुकाने मान हलवली. वेन रीमा रिकाउंटेड दिस ॲट होम हर मदर सेड, साऊंड्स लाईक अ क्लेवर गर्ल. जेव्हा रीमाने हे घरी सांगितलं, रिकाउंटेड म्हणजे हे घरी सांगितलं की मालतीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, तेव्हा तिची आई म्हणाली की ती खूप हुशार मुलगी वाटत आहे. व्हॉट इज द यूज, सेड रीमा अनचॅरिटेबली. हर इंग्लिश इज सो ॲट्रोशियस. पण ती म्हटली त्याचा काय उपयोग आहे, तिचं इंग्लिश खूपच ॲट्रोशियस म्हणजे खूपच पुअर क्वालिटी, खूपच खराब आहे तिचं इंग्लिश. द सेम मे बी सेड ऑफ युअर हिंदी, काउंटर्ड मिस्टर सेन शार्पली. पण तिचे वडील लगेच म्हणाले, मिस्टर सेन म्हणाले की तुझ्या हिंदीबाबत सुद्धा असंच म्हणू शकतं की तुझं हिंदी खराब आहे. तुझं जर इंग्लिश चांगलं असलं तरी तुझं हिंदी खराब आहे. ही वॉज गेटिंग क्वाईट सिक ऑफ रीमाज ॲटिट्यूड. कारण त्यांना रीमाचा हा जो मालतीबद्दलचा जो ॲटिट्यूड होता, मालतीबद्दलचं जे वागणं होतं ते त्यांना आवडत नव्हतं. इवन मिसेस सेन डिड नॉट लाईक इट. आणि मिसेस सेन म्हणजे रीमाच्या आईला सुद्धा तिचं हे वागणं आवडत नव्हतं. दॅट नाईट रीमाज पॅरेंट डिस्कस द मॅटर. आणि त्या रात्री रीमाच्या आईवडिलांनी हे रीमाच्या वागण्याबद्दल डिस्कशन केलं, त्याच्यावर चर्चा केली. वी पुट रीमा इन टू अ गुड स्कूल टू मेक हर स्मार्ट अँड कॉन्फिडंट. आपण रीमाला या चांगल्या स्कूलमध्ये, चांगल्या शाळेमध्ये कशासाठी घातलं तर ती स्मार्ट व्हावी, हुशार व्हावी आणि कॉन्फिडंट, तिच्यामध्ये आत्मविश्वास यावा म्हणून घातलं. आय एम अफ्रेड शी इज टर्निंग इन टू क्वाईट अ लिटिल स्नो, सेड मिस्टर सेन सॅडली. तिचे वडील दुःखी मनाने म्हणाले की आपण तिला ह्या चांगल्या शाळेमध्ये घातलं कारण ती हुशार आणि आत्मविश्वासू व्हावी म्हणून, पण मला आता भीती वाटायला लागली आहे. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे, की ती आता लिटिल स्नॉब होत चालली. स्नॉब म्हणजे दुसऱ्यांना कमी लेखणे, तुच्छ लेखणे, दुसऱ्यांना कमी दर्जा देणे. म्हणजे मी खूप हुशार, मी चांगली आणि दुसरे हे हुशार नाहीयेत किंवा चांगले राहत नाही असं त्यांना समजणं, ह्याला म्हणतात स्नॉब, असे तिचे वडील म्हणाले. द फॉलोविंग सॅटरडे वॉज द इंटर हाऊस सिंगिंग कॉम्पिटिशन. येणाऱ्या शनिवारी इंटर हाऊस सिंगिंग कॉम्पिटिशन होती. इंटर हाऊस म्हणजे शाळेमध्ये असे ग्रुप केलेले असतात, येलो हाऊस, रेड हाऊस, आणि त्यांच्यामध्ये मग गाण्याची स्पर्धा होती. रीमा, who was participating in the English song category, was surprised to see Malti's name in the list of participants for the Hindi song category. तर रीमाचं नाव जे दिलेलं होतं कॉम्पिटिशनमध्ये, त्या स्पर्धेमध्ये, तर इंग्लिश गाणं म्हणण्याच्या कॅटेगरीमध्ये दिलेलं होतं. आणि तिला आश्चर्य वाटलं की मालतीचं नाव हे हिंदी गाणं म्हणणाऱ्यांच्या लिस्टमध्ये होतं. ऑइली प्लेट सिंग्स अल्सो, शी सेड स्नाइडली टू क्लेअर. मग ती रीमा, तिची मैत्रीण क्लेअर आहे, तिला म्हटली की हे ऑइली प्लेंट्स म्हणजे ती खूप तेल लावायची ना मालती, म्हणून ती तिला तशी म्हटली की ही गाणं सुद्धा म्हणते. क्रॉक्स यू मीन, गिगल्ड क्लेअर. आणि मग तिची मैत्रीण क्लेअर ती हसत हसत म्हणाली की क्रॉक्स म्हणजे बेडकासारखा कर्कश आवाज काढत म्हणली की ती अशा आवाजामध्ये गाणं म्हणेल. दे वेअर टू बी प्रूव्ड रॉंग. पण त्या दोघींचं सुद्धा म्हणणं हे चुकीचं ठरलं. मालती सॅंग ब्युटिफुली. मालतीने खूप सुंदर गाणं म्हटलं. शी हॅड अ मेलोडियस अँड वेल ट्रेन्ड व्हॉइस. तिचा आवाज खूपच सुंदर आणि वेल ट्रेन म्हणजे तिने शिकलेलं होतं गाणं.
तिचा आवाज खूपच छान होता. रीमा अँड हर गँग हॅड डिसाइडेड टू जीर वेन मालती sang, but there was such absolute silence they did not dare to. रीमा आणि तिच्या मैत्रिणींनी ठरवलं होतं की जेव्हा मालती गाणं म्हणेल तेव्हा ती जिरजिर म्हणजे की काहीतरी कमेंट पास करणे किंवा गोंधळ घालणे, मालतीचं लक्ष डिस्ट्रॅक्ट व्हावं, मालतीचं दुर्लक्ष व्हावं गाण्याकडे, मग तेव्हा तिला काहीतरी अडचण यावी असं काहीतरी करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. पण जेव्हा मालतीचं गाणं सुरू झालं तेव्हा ॲब्सोल्यूट सायलेन्स म्हणजे सगळीकडे खूपच शांतता केली होती. आणि त्यांनी जर असा काही गोंधळ केला असता तर त्यांना चटकन लक्षात आलं असतं की रीमा आणि त्यांच्या फ्रेंड्स हा गोंधळ घालतात, सगळ्या शिक्षकांच्या प्रिन्सिपलच्या लक्षात आलं असतं. म्हणून त्यांनी तसं काही केलं नाही. दे वेअर शुअर टू गेट कॉट आणि त्यांना पकडलं जाण्याची भीती होती. वेन मालती फिनिश द प्रिन्सिपल वॉज द फर्स्ट वन टू स्टार्ट क्लॅपिंग फॉलोड बाय द टीचर्स अँड स्टुडंट. जेव्हा मालतीचं गाणं संपलं तेव्हा त्या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल होत्या, मुख्याध्यापक होत्या, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा टाळ्या वाजवायला, क्लॅपिंग म्हणजे टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आणि मग त्यानंतर सगळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मालतीच्या गाण्यासाठी टाळ्या वाजवल्या. नो वन वॉज सरप्राईज वेन मालती वोन द फर्स्ट प्राइज. आणि मग मालतीला फर्स्ट प्राइज भेटलं, पहिलं बक्षीस भेटलं. याच्यात कुणालाच आश्चर्य वाटलं नाही, कारण मालतीने एवढे छान गाणं म्हटलं होतं की तिचाच पहिला नंबर येणार हे सगळ्यांना माहित होतं. रीमा did come first in her category. Somehow she felt no joy. रीमा सुद्धा तिच्या कॅटेगरीमध्ये फर्स्ट आली, पण तिला अजिबात त्याचा आनंद झाला नाही. As the term progressed, it was abundantly clear to all that Malti was a bright child. आणि जसजसे दिवस जात होते तसं सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलं की मालती ही खूप हुशार मुलगी आहे. शी वॉज क्वाईट, स्टुडियस अँड इंटेलिजंट. ती शांत आहे, अभ्यासू आहे, स्टुडियस म्हणजे अभ्यासू आहे आणि हुशार सुद्धा आहे. शी फेअर्ड वेल इन स्पोर्ट्स ॲज वेल ॲज इन स्टडीज. ती जशी अभ्यासामध्ये हुशार आहे तशीच ती स्पोर्ट्समध्ये, खेळामध्ये सुद्धा चांगली आहे. हर फॉर्टे वॉज मॅथमॅटिक्स. फॉर्टे म्हणजे तिला सगळ्यात ती चांगली कशामध्ये होती तर मॅथमॅटिक्स, गणितामध्ये चांगली होती. हर सिम्पल ॲपिअरन्स बिलाइड अ शार्प अँड निम्बल ब्रेन. म्हणजे ती जरी दिसायला साधी होती, सिम्पल ॲपिअरन्स म्हणजे ती खूप साधी राहत होती, डोक्याला तेल लावत होती, 2 वेण्या घालत होती, एकदम साधी राहत होती. पण त्याच्यामुळे तिची जी हुशारी आहे ती झाकून राहत नव्हती, तर ती खूप हुशार होती. स्लोली मेनी ऑफ द गर्ल्स बिगॅन सिकिंग हर हेल्प इन मॅथमॅटिक्स. हळूहळू खूप साऱ्या मुली तिची मॅथ्समध्ये, गणितामध्ये मदत घेऊ लागल्या. हेल्प विच शी रेडिली अँड चेअरफुली गेव. आणि तिला कोणी विचारलं मदतीसाठी गणिताच्या तर ती लगेचच रेडिली म्हणजे ती तयारच असायची मदत करण्यासाठी, आणि चेअरफुली म्हणजे खूप उत्साहाने त्यांना ती मदत देत होती. द टीचर्स हॅड लाईक द रिस्पेक्टफुल इंटेलिजंट गर्ल फ्रॉम द बिगिनिंग. नाऊ गर्ल्स फ्रॉम द क्लास ऑल्सो बिफ्रेंडेड हर. आणि ही अशी जी दुसऱ्यांचा आदर करणारी, इंटेलिजंट, हुशार मुलगी आहे, तर ती तिच्या शिक्षकांना पहिल्यापासूनच आवडत होती. आणि आता तिच्या क्लासमधल्या मुली सुद्धा तिची अशी मैत्री करू लागल्या होत्या. नॉट रीमा अँड हर कलिक दो. पण अजूनही रीमा आणि कलिक म्हणजे तिचा जो ग्रुप आहे फ्रेंड्सचा, तो त्यांनी तिच्याशी मैत्री अजून केली नव्हती. दे सबॉनली डिसलाईक मालती. ते हट्टीपणाने मालती त्यांना आवडत नव्हती. They were a stylish lot and nothing that Malti did could alter the fact that she was not their type. कारण त्या खूप स्टायलिश राहत होत्या आणि मालती त्यांच्यासारखी राहत नव्हती, त्याच्यामुळे मालती काय त्यांच्या टाईपची नव्हती. दे नेव्हर लॉस्ट अ चान्स टू पोक फन ॲट हर, पर्टिक्युलरली हर इंग्लिश. त्या कधीच जर तिच्यावरती चेष्टा करण्याचा, मज्जा करण्याचा चान्स आला तर त्या कधीच सोडत नव्हत्या. आणि कशाबद्दल तर तिच्या इंग्लिशबद्दल तर तिला सतत चिडवत असायच्या. मालती फेल्ट बॅड अबाउट देअर बिहेवियर. मालतीला त्यांचं हे वागणं, बिहेवियर म्हणजे त्यांचं वागणं अजिबात आवडत नव्हतं, त्याबद्दल तिला खूप वाईट वाटत होतं. वन डे शी वॉज ऑन द वर्ज ऑफ टीयर्स वेन रीमा मोक्ड ॲट हर मर्सिलेसली बिकॉज शी सेड आस्क इन्स्टेड ऑफ आस्क. एके दिवशी काय झालं, मालती आस्क म्हणण्याच्या ऐवजी आक्स म्हणाली आणि त्याच्यावरून रीमाने तिला खूपच मर्सिलेसली म्हणजे खूप निष्ठुरपणे, निर्दयीपणे खूप तिला बोलली आणि त्याच्यामुळे ती
रडण्याच्या गतीवर आली. वर्ज ऑफ टीयर्स म्हणजे अगदी ती रडू लागली. हर व्हॉइस ट्रिम्बलिंग, मालती सेड, आय नो माय इंग्लिश इज वीक, युअर इज गुड, प्लीज विल यू हेल्प मी टू इम्प्रूव्ह इट. आणि रडत रडत तिचा आवाज कापरा झाला होता आणि ती त्या थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली, मालती म्हणाली की मला माहीत आहे की माझं इंग्लिश खूप खराब आहे आणि तुझं खूप चांगलं आहे, तर मला ते सुधारण्यासाठी, इम्प्रूव्ह म्हणजे मला माझं इंग्लिश सुधारण्यासाठी तू हेल्प करशील का, मदत करशील का. आय वोंट बी एबल टू हेल्प यू माय डिअर, रिप्लाइड रीमा विथ अन एक्झॅग्रेटेड ॲसेंट. आणि रीमा तिला म्हणाली की मी काय तुला मदत करू शकत नाही. एकदम अशी रूडली म्हणाली. स्पीकिंग प्रॉपर इंग्लिश इजंट इझी फॉर यू कंट्रीफाईड टाईप्स. इंग्लिश, प्रॉपर इंग्लिश, चांगलं इंग्लिश, फ्लुएंट इंग्लिश बोलणं हे तुमच्यासारख्या गावठी लोकांच्या, गावाकडच्या लोकांना सोपं नाहीये, असं रीमा तिला म्हणाली. मालतीज फेस टर्न रेड. मालतीचा चेहरा रागाने लाल लाल झाला. शी वॉन्टेड टू रिटॉर्ट बट कुड नॉट फाइंड द राईट वर्ड्स. ती रीमाला उलट उत्तर देणार होती पण तिला शब्दच सापडले नाहीत की काय बोलावं. शी बस्ट इन टू टीयर्स अँड रॅन ऑफ. ती रडू लागली आणि तिथून निघून गेली. दॅट वॉज हॉरिड रीमा, सेड शहनाज. आता रीमाची जी मैत्रीण होती शहनाज, ती तिला म्हणाली, रीमा हे तू बरोबर केलं नाहीये. येस, ॲग्रीड नेहा अँड क्लेअर राऊंडली. आणि तिच्या दुसऱ्या मैत्रिणी नेहा आणि क्लेअर सुद्धा म्हणाल्या, हो आम्हाला सुद्धा हे बरोबर नाही वाटलं रीमा. रीमा वॉज शॉक्ड. रीमाला खूप आश्चर्य झालं. हर ओन फ्रेंड्स हॅड टर्न अगेन्स्ट हर. तिच्या स्वतःच्या मैत्रिणी तिच्या विरुद्ध आता बोलू लागल्या होत्या. शी वॉक्ड ऑफ इन अ हफ. ती रागाने तिथून निघून गेली. मिसेस सेन फाउंड हर सबड्यूड ओव्हर लंच बट डिसाइडेड नॉट टू आस्क एनिथिंग. तिची आई जी मिसेस सेन होत्या त्यांनी बघितलं जेवणाच्या वेळेस, दुपारच्या जेवणाच्या वेळेस, लंचच्या वेळेस की रीमा शांत बसलेली होती. पण त्यांनी ठरवलं, डिसाइडेड म्हणजे त्यांनी ठरवलं की काहीही तिला विचारायचं नाही. रीमा न्यू दॅट शी हॅड बिहेव्ड व्हेरी बॅडली. रीमाला माहीत होतं की ती मालतीसोबत खूप चुकीच्या पद्धतीने वागलेली आहे. शी वॉज टू प्राऊड टू ॲडमिट इट इवन टू हरसेल्फ. आणि तिला स्वतःला हे मान्य करण्यात सुद्धा खूप अभिमान होता. फ्रॉम ऑड वन इन बाय तिथी तवोरा. हे स्टोरी जी घेतलेली आहे ती ऑड वन इन या पुस्तकातून घेतलेली आहे आणि ते लिहिलेलं आहे तिथी तवोरा यांनी. थँक्यू.